नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो बघा, आपण आज तलाठी भरती 2026 साठी MPSC मित्रांनो बघा की पॅटर्न याप्रमाणे आपण आज संभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत. मित्रांनो बघा, येणाऱ्या 25 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मित्रांनो आपल्या प्रीच्या एक्झामसाठी आपण आजपासून मित्रांनो बघा जी या ठिकाणी आपले व्हिडिओ लेक्चर सुरू केलेली आहेत. ओके, आता मित्रांनो बघा आपली बघा जी की मित्रांनो येणाऱ्या जर तुम्हाला समजा प्रीच्या एक्झाममध्ये जर तुम्हाला ती एक्झाम मित्रांनो पहिल्याच प्रयत्नाने क्रॅक करायची असेल तर त्यासाठी मित्रांनो बघा आपला आजचा जो काही 60 प्रश्नांचा मित्रांनो बघा या ठिकाणी व्हिडिओ संच आहे. मित्रांनो बघा व्हिडिओ मित्रांनो अवश्य शेवटपर्यंत अभ्यासून घ्या, कारण मित्रांनो बघा आतापर्यंत जेवढे बघा जे की प्रिव्हियस इयरला मित्रांनो झालेले पेपर मित्रांनो त्या पेपरचं मित्रांनो एकदम बघा जे की ॲक्युरेटपणे मित्रांनो ॲनालिसिस करून बघा जे की आम्ही हे मित्रांनो बघा जे की आपले आजचे प्रश्नसंच बघा की काढलेले आहेत. म्हणून मित्रांनो बघा जर तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात जर आपली प्रीची एक्झाम क्रॅक करायची असेल तर आपला हा आजचा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत अभ्यासून घ्या. ओके, आणि मित्रांनो बघा रोज याच प्रकारचे व्हिडिओ लेक्चर बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या. ओके, आता प्रश्न पहिला, कोणत्या घटना दुरुस्तीने पुदुचेरी हा भारताचा केंद्रशासित प्रदेश झाला? त्याचं उत्तर मित्रांनो बघा जे की क्रमांक 14व्या मित्रांनो बघा की घटना दुरुस्तीने पुदुचेरी जो मित्रांनो बघा हा केंद्रशासित प्रदेश आहे मित्रांनो बघा की आपल्या भारताचा हा बघा की याच घटना दुरुस्ती मित्रांनो बघा केंद्रशासित प्रदेश झालेला आहे. ओके, पुन्हा बघा, अंदमान आणि निकोबार हा केंद्रशासित प्रदेश कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येतो? त्याचं उत्तर मित्रांनो बघा जे की क्रमांक ब कोलकाता या ठिकाणी उच्च न्यायालय होणार आहे. पुन्हा केंद्र व राज्याच्या डॅश डॅश सूचीला संधी प्रकाश क्षेत्र असे डॅश डॅश संबोधतात. तर मित्रांनो बघा केंद्र व राज्याच्या बघा जी की कोणत्या सूचीला संधी प्रकाश असे कोण संबोधतात? त्याचं उत्तर मित्रांनो बघा जी की क्रमांक क जी की बघा समवर्ती सूची व पाहिली. ओके, तर केंद्र मित्रांनो बघा केंद्र व राज्याच्या समवर्ती सूचीला पाहिली मित्रांनो बघा हे बघा जी की संधी प्रकाश असे संबोधतात. म्हणजे याचं उत्तर बघा जी की फक्त क आहे. काय बघा, 1 मध्ये फक्त अ नाही, 2 मध्ये फक्त अ आणि ब नाही, क बघा जी की मित्रांनो 3 मध्ये फक्त क, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की मित्रांनो ठिकाणी पर्याय उत्तर 3 या ठिकाणी होणार आहे. पुन्हा सरकारने डॅश डॅशमध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्याचा आढावा घेण्यासाठी NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्याची समिती नियुक्त केली. तर मित्रांनो याचं उत्तर बघा जे की क्रमांक ड 2016. आता मित्रांनो बघा तुम्हाला MPSC मित्रांनो आपल्याला या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बघा सरकारने 2016 मध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायद्याचा आढावा घेण्यासाठी डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची समिती नेमली. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी होणार आहे की AK सिंग. ओके, NK सिंग. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा पुढील विधाने अभ्यासा. संसदेने नागरिकत्व कायदा 1955ला केला. भारत सरकारने नागरिकत्व कायदा बघा की मित्रांनो कायद्यात आजपर्यंत एकूण 8 वेळा बदल केला. तर वरील विधाने किती बरोबर आहे त्या प्रकारचा प्रश्न विचारला. मित्रांनो बघा यापैकी फक्त अचं विधान बरोबर आहे. का? तर मित्रांनो बघा हे बघा विधान बरोबर आहे. ओके, जे की मित्रांनो संसदेने नागरिकत्व कायदा हा 1955लाच केला. ओके, आणि बचं चुकीचं आहे. का? तर मित्रांनो बघा बघा जी की भारत सरकार नागरिकत्व कायद्यात बघा जी की आजपर्यंत मित्रांनो एकूण 8 वेळा नसून बघा जी की 9 वेळा बदल केलेला आहे. म्हणून हे विधान आपलं बघा जी की चुकीचं आहे. आता या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे तर बरोबर विधान म्हणले म्हणजे बघा जी की फक्त मित्रांनो विधान या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर याच्यामधलं मित्रांनो पर्याय उत्तर बघा जी की एक फक्त ओके, लक्षात असू द्या. पुन्हा हां, भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम मित्रांनो बघा बार्गेनिंग फेडरलिझम आहे असे कोणी म्हटले आहे? तर मित्रांनो बघा जी की बार्गेनिंग फेडरलिझम आहे असे कोणी म्हटले? तर मित्रांनो याचं उत्तर बघा जी की क्रमांक ब मॉरिस जोन्स. म्हणजे मित्रांनो बघा जी की याचं पर्याय उत्तर जी की बघा फक्त आणि ब नाही फक्त ब, म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक मित्रांनो 2 बघा जी की आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. काय? तर मॉरिस जोन्स. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा हां, लोह पोलाद प्रकल्प मित्रांनो बघा लोह पोलाद प्रकल्प व त्यांचा स्थापना वर्ष यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. मित्रांनो बघा भिलाई हा जो पोलाद प्रकल्प आहे मित्रांनो याची स्थापना आहे बघा जी की 1959ला, म्हणजे अ साठी 1. आता मित्रांनो बघा अ साठी 1 कुठं आहे बघा मध्ये बघा 1ला ला 4 आहे म्हणून हे नाही. पुन्हा 2ला ला 1 आहे म्हणजे हे असू शकते. पुन्हा 3ला ला 1 आहे हे देखील असू शकते. आणि पुन्हा 4ला ला 3 आहे म्हणजे हे देखील नाही. म्हणजे मित्रांनो बघा या ठिकाणी फक्त आपलं बघा जी की 2 किंवा 3 या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर असू शकते. ओके, ला भिलाई. मग पुन्हा दुर्गापूर मित्रांनो बघा जी की 1962 मध्येच तयार झालेलं आहे. बरोबर आहे, म्हणजे बला 2 कुठं आहे बघा बला 2 इथं आहे इथे आहे. मग पुन्हा भद्रावतीची मित्रांनो स्थापना ही बघा जी की 1923 म्हणजे आता क ला 4 आहे कुठं बघा आता क ला 4 क ला 3 इथं आणि 4 इथं, म्हणजे बघा मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक 3 या ठिकाणी होणार आहे. ओके, पुन्हा
गरम पाण्याचे झरे व त्यांचा जिल्हा यांची बरोबर जोडी निवडायची आहे. मित्रांनो, सालबर्डी अमरावती एकदम बरोबर जोडी आहे. ओके, आपल्याला बरोबरच जोडी निवडायची आहे मित्रांनो या ठिकाणी. ओके, पुन्हा साव हा जो बघा गरम पाण्याचा झरा आहे मित्रांनो, हा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, एकदम बरोबर आहे. पुन्हा वज्रेश्वरी गरम पाण्याचा झरा ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, बरोबर आहे. व चांगदेव मित्रांनो हा जो बघा जे की गरम पाण्याचा झरा आहे मित्रांनो, हा जळगावमध्ये आहे, हे देखील बरोबर आहे. म्हणजे याचं पर्याय उत्तर हे मित्रांनो 4 बघा जे की यापैकी सर्व होणार आहे. पुन्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी वाटप बघा मित्रांनो, सिंधू पाणी वाटप 1960 नुसार कोणत्या नद्यांच्या पाण्यावर बघा जे की भारताचा पूर्ण अधिकार आहे. तर याचं उत्तर हे मित्रांनो बघा जे की रावी, बियास, सतलज होणार आहे. याच्या बाद रावी, बियास नाही, गंगा, रावी पण नाही व रावी, गंगा, बियास या पण नाहीत. म्हणजे मित्रांनो फक्त आता पर्यायामध्ये खालच्या फक्त कुठे आहे बघा मित्रांनो, एकमध्ये फक्त आहे, म्हणजे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. ओके, पुन्हा फुलपाखरांचा स्वर्ग असे कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला म्हटले जाते? मित्रांनो बघा, फुलपाखरांचा स्वर्ग असे बघा जे की क्रमांक ब मित्रांनो चांदोली या राष्ट्रीय उद्यानाला म्हटले जाते. आणि मित्रांनो बघा, चांदोली हे जे राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो बघा जे की सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. आणि मित्रांनो बघा, सांगली हा जो जिल्हा आहे बघा जे की पुणे या प्रशासकीय विभागामध्ये मित्रांनो येणारा जिल्हा आहे. ओके, आणि मित्रांनो पुणे या प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे व 58 तालुके येतात, लक्षात असू द्या. ओके, पुन्हा भारताचे संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख कोठे करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो बघा, भारताचे संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा मित्रांनो उल्लेख बघा जे की क्रमांक म्हणजे आपल्या मूलभूत कर्तव्यांच्या वर्णनामध्ये करण्यात आलेलं आहे. म्हणजे मित्रांनो याचं उत्तर बघा जे की फक्त बघा पर्याय उत्तर मित्रांनो फक्त कुठे आहे बघा मित्रांनो जे की 1 मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी झालेलं आहे. पुन्हा 2011च्या जनगणनेनुसार महिला साक्षरता दर किती? मित्रांनो बघा, 2011च्या जनगणनेनुसार महिला साक्षरता दर हा बघा जे की मित्रांनो क्रमांक ब बघा जे की 75.8 आणि 7. ओके, म्हणजे काय 75.87% हे मित्रांनो बघा जे की आपल्या 2011च्या जनगणनेप्रमाणे स्त्रियांचा मित्रांनो साक्षरता दर आहे. ओके, पुन्हा समान रासायनिक तत्वाचे अणु समस्थानिके म्हणजे काय? मित्रांनो बघा, समान रासायनिक तत्वाचं जे की अणु समस्थानिक म्हणजे काय? तर ज्यांच्यामध्ये साखरेचे व प्रोटॉनची संख्या असते, ज्यांच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते व ज्यांचा अणुभार क्रमांक सारखाच असतो व ज्यांच्यात नायट्रोजन सर्वाधिक प्रमाणात असते. आता यापैकी मित्रांनो बघा कोणते बघा जे की आपल्या प्रश्नाची उत्तरं आहेत तर ती म्हणजे मित्रांनो फक्त अ, ब आणि क. मित्रांनो ड या ठिकाणी नाही, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय कोणत्या ठिकाणी असणार आहे? तर फक्त 3 पैकी फक्त अ, ब आणि क. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा पुढे अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी आहेत की ज्याशिवाय कोणत्याही व्यक्तीचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही, असे कोणी म्हटले? आता मित्रांनो बघा, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो बघा, जे की 100% मित्रांनो बघा, आता हा एक आणि याच्या मित्रांनो खालचा 16वा एक, या चारीपैकी मित्रांनो बघा एकतरी प्रश्न तुम्हाला 100% बघा की परीक्षेमध्ये ठिकाणी पाहायला मिळतो, म्हणून लगेच नोट डाऊन करून पाठांतर करा. ओके, आता मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघा जे की जॉन ॲडम्स सॉरी बघा जॉन मित्रांनो बघा जे की कोणतं 1 मिनटं इथं बघा आपल्या मित्रांनो प्रश्नाचं उत्तर हे बघा जे की क्रमांक ब बघा जे की डॉक्टर लास्की हे मित्रांनो या ठिकाणी होणार आहे. ओके, जे की मित्रांनो बघा डॉक्टर लास्की. ओके, लक्षात असू द्या मित्रांनो, जे की आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर होणार आहे. पुन्हा 16वा राजा किंवा राज्य निर्माण होण्यापूर्वी मानवाला अमर्याद स्वातंत्र्य होते, ज्यामुळे तिथे राजकर्ता मित्रांनो बघा ज्यामुळे तिथे राजकर्ता होती. ओके, पुन्हा होती आणि शांततेसाठी मित्रांनो मानवांनी आपले सर्व अधिकार एका सर्वोच्च राजाला एका सर्वोच्च राजाला स्वाधीन केले. त्यामुळे त्यांच्या मते कायदा म्हणजेच अधिकार व राज्याच्या आज्ञाबाहेर नागरिकांना कोणताही कायदेशीर अधिकार नसतो, असे मित्रांनो वक्तव्य कोणी केले आहे? तर मित्रांनो बघा या प्रकारचं वक्तव्य हे बघा जे की क्रमांक ब थॉमस हॉब्स या मित्रांनो बघा जे की व्यक्तीनं केलेलं आहे. पुन्हा 17वा बघा डॅश डॅश मित्रांनो बघा कोणत्या कलमानुसार किंवा डॅश डॅश कलमानुसार संसद साध्या बहुमताने कोणत्याही राज्यात विधान परिषद निर्माण किंवा नष्ट करू शकते? तर मित्रांनो याचं उत्तर हे बघा की कलम 169 मित्रांनो बघा याप्रमाणे संसद साध्या बहुमतानं कोणत्याही राज्यामध्ये मित्रांनो बघा की विधान परिषद एकतर निर्माण करू शकते किंवा नष्ट करू शकतं. ओके, पुन्हा 18वा 1990च्या दशकाच्या सुरुवातीला निर्माण झालेल्या समग्र आर्थिक अराष्ट्राचे मुख्य कारण कोणते?
तर मित्रांनो बघा 1990च्या दशकाच्या सुरुवातीला निर्माण झालेल्या समग्र आर्थिक आराष्ट्राचे मुख्य कारण राजकोषीय असमतोल 1, पुन्हा नाजूक व्यवहारांची स्थिती 2 व भाववाढीचा दबाव म्हणजे 3 म्हणजे मित्रांनो यापैकी सर्व जे की क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. मित्रांनो नोट डाऊन करून घ्या, नुसतं बघू नका. पुन्हा भारताचे मित्रांनो बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान, या राज्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे. तर मित्रांनो याचं उत्तर हे बघा जे की क्रमांक जे की 3,42,239 मित्रांनो बघा जे की चौरस किलोमीटर इतकं राजस्थान या मित्रांनो बघा जे की राज्याचं जे की क्षेत्रफळ आहे. ओके. आणि मित्रांनो बघा आता आपल्या भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं मित्रांनो राज्य जे की मध्य प्रदेश. ओके मित्रांनो याचं क्षेत्रफळ हे बघा जे की 3,08,252 इतकं आहे. ओके. आणि मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे बघा जे की 3,07,713 इतकं आहे. ओके लक्षात असू द्या. पुन्हा 20वा बघा 1688मध्ये मद्रास महानगरपालिकेची स्थापना झाली. यावेळी मद्रासचे गव्हर्नर कोण होते. तर मित्रांनो बघा 1688मध्ये मद्रास महानगरपालिकेची स्थापना झाली. यावेळी मद्रास या मित्रांनो बघा की प्रांताचे गव्हर्नर कोण होते. त्याचं उत्तर बघा जे की यहूल येल होते. काय मित्रांनो यहूल येल. ओके लक्षात असू द्या. पुन्हा महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने क्रम लावा. मित्रांनो बघा क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने क्रम बघा एक एक तुम्हाला वाचून दाखवतो. पहिलं अहमदनगर, त्याच्याबाद पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली म्हणजे मित्रांनो बघा की क्रमांक अ मध्येच आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा जी की या ठिकाणी मित्रांनो लपलेलं आहे. ओके. सर्वात पहिल्यांदा अहमदनगर, त्याच्या बाद दुसऱ्या क्रमांकावर पुणे, तिसऱ्या क्रमांकावर नाशिक, चौथ्या सोलापूर आणि पाचवा गडचिरोली. ओके. हाच मित्रांनो बघा की आपल्या योग्य क्रम आहे. ओके लक्षात असू द्या. पुन्हा महाराष्ट्राचे क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस मैल. मित्रांनो बघा आता अगोदर काय केलं आपल्याला पहिलं अगोदर मित्रांनो बघा जी की किलोमीटरमध्ये मित्रांनो विचारलं आहे किलोमीटरमध्ये, परंतु आता काय विचार बघा जी की मित्रांनो चौरस मैलमध्ये. आता चौरस मैलमध्ये किती आहे तर मित्रांनो याचं उत्तर हे बघा जे की क्रमांक ब 1,18,809 मित्रांनो बघा की चौरस मैल हे मित्रांनो बघा जे आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. ओके 1,18,809. ओके लक्षात असू द्या. पुन्हा क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम लावायचा आहे. मित्रांनो बघा संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर, कोकण, अमरावती यापैकी नाही. ओके. पुन्हा छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर, कोकण हे पण नाही. पुन्हा छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, कोकण हे आहे. म्हणजे मित्रांनो जी की बघा क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. ओके. जी की मित्रांनो या प्रशासकीय विभागांचं मित्रांनो जिल्ह्यांच्या प्रमाणे किंवा मित्रांनो कसे म्हणू शकता आपण बघा जी की यांचा मित्रांनो उतरता क्रम आहे. ओके लक्षात असू द्या. पुन्हा जिल्ह्यांच्या प्रमाणे नाही मित्रांनो बघा हे बघा जी की क्षेत्रफळाच्या मित्रांनो बघा जी की क्षेत्रफळाच्या प्रमाणे आहे. ओके क्षेत्रफळाच्या प्रमाणे. ओके लक्षात ठेवा जिल्ह्यांच्या प्रमाणे नाही. जर समजा आपण जिल्ह्यांच्या क्रमाने मित्रांनो यांचा क्रम लावला असता तर पहिला छत्रपती संभाजीनगर, त्याच्या बाद कोकण, त्याच्या बाद नागपूर, त्याच्या बाद नाशिक, पुणे, अमरावती असे मित्रांनो आले असते. ओके. कारण संभाजीनगरमध्ये 8 जिल्हे, कोकणमध्ये 7 आणि नागपूरमध्ये 6, पुणेमध्ये 5, नाशिकमध्ये 5 आणि अमरावतीमध्ये 5. ओके लक्षात असू द्या. पुन्हा मॉन्टेग्यू सुधारणा कायदा. मित्रांनो बघा मॉन्टेग्यू सुधारणा कायदा जाहीर झाल्यावर लोकमान्य टिळकांनी केसरीत हा प्रसिद्ध लेख लिहिला. तर मित्रांनो बघा जे की मॉन्टेग्यू सुधारणा कायदा जाहीर झाल्यावर लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये कोणता प्रसिद्ध लेख लिहिला होता. तर याचं उत्तर मित्रांनो बघा जे की क्रमांक ड जनाब दिल्ली तो बहुत दूर हे म्हणजे मित्रांनो याचं बघा जे की पर्याय उत्तर फक्त ड असणार आहे. मित्रांनो बघा एक मध्ये फक्त अ नाही, ब मध्ये फक्त अ ब क ड बघा, ब मध्ये ब क ड हे पण नाही. पुन्हा 3 मध्ये बघा ब फक्त ब आणि क हे पण नाही आणि 4 मध्ये फक्त ड म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघा की मित्रांनो या ठिकाणी 4 या ठिकाणी होणार आहे. पुन्हा भारतीय लोक आपल्या देशात प्रशासन किती बघा जी की मित्रांनो भारतीय लोक आपल्या देशात प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पाहण्यासाठी 1930 ते 1932च्या दरम्यान लंडनमध्ये 3 गोलमेज परिषदा घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी ब्रिटनचे मित्रांनो बघा की पंतप्रधान कोण होते या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला. तर याचं उत्तर बघा जी की क्रमांक रॅमसे मॅकडोनाल्ड होती. ओके लक्षात असू द्या. पुन्हा दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसचे एकमेव अधिकृत प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधीजी या परिषदेला उपस्थित होते. बघा मित्रांनो ते डॅश डॅश या जहाजाने लंडनला गेले होते. त्यांच्यासोबत सरोजिनी नायडू आणि
बघा मित्रांनो मतदान नाही तर मदन मोहन, बघा मदन मोहन मालवीय हेही गेले होते. ओके. तर मित्रांनो बघा आता दुसऱ्या जे की मित्रांनो बघा गोलमेज परिषदेला कोण उपस्थित होतं किंवा ते परिषद कोणत्या वर्षी झाली हा प्रश्न न विचारता मित्रांनो बघा किती महात्मा गांधी यांनी कोणत्या जहाजानं गेली होती ते जहाजाचं नाव विचारलं. ओके. तर मित्रांनो त्या जहाजाचं नाव हे मित्रांनो बघा जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की बघा क्रमांक ब एस राजपुताना हे ठिकाणी असणार आहे. म्हणून मित्रांनो बघा तुम्ही कोणतीही बघा गोष्ट वाचवताना एकदम काळजीपूर्वक वाचवत जा. ओके. पुढे आता खालीलपैकी कोणी कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स की लॉर्ड लिटन की LAV अलेक्झांडर यापैकी मित्रांनो बघा कॅबिनेट मिशनचे सदस्य हे बघायचे की कोण नव्हते तर याचं उत्तर बघायचे की लॉर्ड लिटन हे नव्हते. ओके. म्हणजे याला सोडलं लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि AV अलेक्झांडर मित्रांनो बघा तीनही बघायचे की या ठिकाणी कॅबिनेट मिशनचे मित्रांनो बघायचे की सदस्य होते. ओके. पुन्हा 1935च्या भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्ये सांगा. प्रांतीय स्वायत्तता बरोबर आहे. संघराज्याचे पुनरावलोकन हे देखील बरोबर आहे. केंद्रात द्विदल शासन पद्धती हे देखील बरोबर आहे व 2 सभागृहात असलेले संघीय कायदेमंडळ हे देखील बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं पर्याय उत्तर हे बघा जे की क्रमांक ड यापैकी सर्व असणार आहे. ओके. पुन्हा हां संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार सर BN राव यांनी ऑक्टोबर 1947 भारताच्या राज्यघटनेत पहिला कच्चा मसुदा तयार केला. या मसुद्यात डॅश डॅश कलमे व डॅश डॅश अनुसूच्या होत्या. तर मित्रांनो बघा जे की संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार बघा जे की BN राव हे आहेत मित्रांनो लक्षात ठेवा की यांनी ऑक्टोबर 1947 स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेमध्ये पहिला कच्चा मसुदा मित्रांनो बघा की सादर केला होता. तर या मसुद्यामध्ये एकूण किती कलमा आणि किती अनुसूच्या होत्या तर याचं उत्तर हे मित्रांनो बघा की 243 कलमा आणि 13 अनुसूच्या. ओके. लक्षात असू द्या. पुन्हा प्रमुख समित्या व त्यांचे अध्यक्ष यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. मित्रांनो बघा प्रमुख समित्या आणि त्यांचे अध्यक्ष यांच्या मित्रांनो बघा जी की योग्य जोड्या आता कोणत्या येतात? संघराज्य अधिकार समितीचे अध्यक्ष हे मित्रांनो बघा की पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे अचं 2. आता अचं 2 कुठं आहे बघा अचं 2 मित्रांनो फक्त बघायचे की 2 मध्येच आहे. म्हणजे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. समोरचं बघू नका, समोरचं बघून टाईम घालू नका कारण आपल्याला 100 प्रश्नाला मित्रांनो फक्त आणि फक्त बघायचे की 60 मिनटं या ठिकाणी आपल्याला आयोगाने दिलेले आहेत. मित्रांनो बघा या 100 प्रश्नासाठी हे 60 मिनटं काहीच मित्रांनो बघा टाईम नाही. म्हणून आता समोर तुम्ही जाऊच नका. बघा इथूनच आपल्या प्रश्नाचं उत्तर समजून घ्या आणि मित्रांनो क्रमांक 2 या ठिकाणी क्लिक करून निघून या. ओके. पुढे खालीलपैकी कोणता मसुदा समितीचे मित्रांनो बघा की खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते? आता मित्रांनो मसुदा समितीचे सदस्य कोण नव्हतं? जसं की सरदार वल्लभभाई पटेल एकच मित्रांनो झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. आता यांना सोडलं N माधवराव, TT कृष्णमाचारी व सय्यद मोहम्मद सादुल्ला तीनही बघायचे की मित्रांनो या मसुदा समितीचे मित्रांनो सदस्य होते. ओके. लक्षात म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघायचे की क्रमांक अ जे की सरदार वल्लभभाई पटेल होणार आहे. पुन्हा खालीलपैकी कोणत्या समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सदस्य जे की म्हणून कार्य केले नाही? तर मित्रांनो बघा खालीलपैकी कोणत्या समितीमध्ये जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मित्रांनो जे की सदस्य म्हणून कार्य केलेलं नाही तर याचं उत्तर हे मित्रांनो बघा जे की मूलभूत अधिकार समिती, कामकाज क्रम समिती, अल्पसंख्याक समिती की सल्लागार समिती. तर मित्रांनो बघा याचं उत्तर हे बघा जे की क्रमांक ब कामकाज क्रम समिती होणार आहे. ओके. पुन्हा पुढील विधाने चूक की बरोबर सांगायचं आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी आता बघा एक विधान वाचवतो. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताचे संविधान सभा गठीत करण्यात आली. एकदम मित्रांनो बघा हे वाक्य 100% प्युअर म्हणजे बरोबर आहे. पुन्हा भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या कालावधीत पार पडले. म्हणजे हे देखील बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो याचं उत्तर कोणतं आहे? फक्त अ बरोबर व ब चूक हे चुकीचं आहे. पुन्हा फक्त अ बरोबर फक्त ब बरोबर व अ चूक हे देखील चुकीचं आहे. पुन्हा 3 फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर म्हणजे मित्रांनो जे की क्रमांक 3 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. पुन्हा संविधान सभेच्या महिला सदस्य खालीलपैकी कोण होते? आता बघा मित्रांनो आपल्या संविधान सभेमध्ये जवळपास 15 महिला मित्रांनो बघा जे की सदस्य होते. आता यापैकी ती कोणतीही सदस्य नाही. आता बघा एक वाचून दाखवतो. अम्मू स्वामीनाथन या मित्रांनो बघा सदस्य आहेत. पूर्णिमा बॅनर्जी हे पण आहेत व दक्ष यांनी विलायुधन हे पण आहेत. म्हणजे बघा जे की क्रमांक इंदिरा गांधी आपल्या प्रश्नाचं उत्तर. का तर मित्रांनो बघा हे बघा जे की संविधान सभेच्या मित्रांनो सदस्य नसून बघा जे की आपल्या मित्रांनो भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान आहेत. ओके. लक्षात असू द्या. पुन्हा आता बघा
प्रश्न काय म्हणतो, भारतीय राज्यघटनेची संघ राज्यात्मक वैशिष्ट्ये कोणती आहेत? मित्रांनो बघा, भारतीय संघराज्याची बघायची की मित्रांनो सॉरी राज्यघटनेची संघ राज्यात्मक वैशिष्ट्य कोणती? तर बघा एक एक तुम्हाला वाचून दाखवतो. दुहेरी शासन व्यवस्था एक आहे. ओके. याला सोडलं एकेरी नागरिकत्व नाही, अखिल भारतीय सेवा पण नाही व लवचिक राज्यघटना पण नाही. म्हणजे मित्रांनो फक्त बघा जी की मित्रांनो पर्याय उत्तर एक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर. आता मित्रांनो बघा, तर या कोणत्या मित्रांनो बघा, ब एकेरी नागरिकत्व, क अखिल भारतीय सेवा आणि ड लवचिक राज्यघटना. तर या कोणत्या मित्रांनो बघा जी की वैशिष्ट्य आहेत. तर हे बघा जी की मित्रांनो एकात्मिक आपल्या बघा जी की भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य कोणते? तर मित्रांनो एकात्मिक. ओके. हे बघा जी की तीनही मित्रांनो वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी जी की फक्त होणार आहे. ओके. लक्षात असू द्या. पुढे आता भारताच्या सरनाम्यातील बघा मित्रांनो, आपल्या भारताच्या सरनाम्यातील आम्ही भारताचे लोक जसं म्हणतात की नाही मित्रांनो, आपण आम्ही भारताचे लोक म्हणजे काय, वी द पीपल. मित्रांनो बघा, वी द पीपल हा जो शब्द आहे मित्रांनो बघा जी की हा शब्द आपण कोणत्या जी की देशातून घेतलेला आहे? तर मित्रांनो बघा, हा शब्द जो आहे बघा जी की आपण क्रमांक ब अमेरिका मित्रांनो बघा जी की या देशाकडून घेतलेला आहे. ओके. बघा लक्षात ठेवा मित्रांनो, बघा छोट्या छोट्या गोष्टीवर बघा जी की तुम्हाला या ठिकाणी आपले MPSC प्रश्न विचारते. आता जोड्या जुळवा. दिनकरराव जवळकर. आता मित्रांनो बघा, दिनकरराव जवळकर यांची मित्रांनो बघा जोडी कोणती योग्य आहे? तर ती म्हणजे बघा की क्रमांक 1 ची तरुण मराठा. तर आता अचं एक कुठं आहे बघा, अचं एक मित्रांनो बघा की फक्त या ठिकाणी आहे. अला म्हणजे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. आता समोर बघायची काहीही गरज नाही, आता सांगतो तरी पण. ओके. आता दिनकरराव जवळकर यांचं तरुण मराठा. ओके. पुन्हा श्रीपतराव शिंदे यांचं मित्रांनो बघा की विजयी मराठा म्हणजे बघा की बचं 2च. केशवराव ठाकरे यांचं मित्रांनो बघा की प्रबोधन म्हणजे कचं 3 सॉरी कचं 4 आहे का बघा या ठिकाणी, कचं 4 आणि बघा की श्यामराव देसाई म्हणजे डचं 3, डचं 3 पण आहे. म्हणजे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. लक्षात असू द्या. पुढे बघा, आता 38वा प्रश्न बघा मित्रांनो, काय म्हणतो, प्रार्थना समाजाच्या वतीने कोणती सामाजिक कामे केली होती? मित्रांनो बघा, नाम जोशी बघा, नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले. बरोबर आहे मित्रांनो, हे त्यांनी काम केले होते. पुन्हा देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी सर्वात मित्रांनो बघा या ठिकाणी एक मिनटं, असं आहे बघा मित्रांनो, थोडंसं माफी असावी, टायपिंग मिस्टेक होती. आता सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली. मित्रांनो एकदम हे देखील बरोबर आहे. आणि ब दोन्ही बरोबर. पुन्हा या समाजाच्या वतीने पंढरपूर येथे अनाथाश्रम काढले. ओके. हे देखील मित्रांनो बरोबर आहे. म्हणजे फक्त ब आणि क हे तीनही बरोबर. पुन्हा ड अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिस्प्लेस्ड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली. म्हणजे हे देखील मित्रांनो बरोबर आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर ब, क आणि ड. मित्रांनो बघा पर्याय उत्तरात ब, क, ड कुठे आहे तपासून घ्या. आता फक्त मध्ये फक्त एकमध्ये नाही, ब मध्ये आणि ब नाही आणि क मध्ये फक्त ब आणि क हे देखील नाही व ड मध्ये यापैकी सर्व म्हणजे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. पुन्हा आयटकचे सर्वाधिक वेळा अध्यक्ष राहणारे खालीलपैकी कोण व्यक्ती आहेत? मित्रांनो बघा जी की आयटक या मित्रांनो बघा जी की संघटनेचे सर्वाधिक वेळा अध्यक्ष राहणारे हे मित्रांनो बघा जी की क्रमांक पंडित नेहरू. हे मित्रांनो बघा जी की जवळपास 4 वेळा मित्रांनो बघा जी की या संघटनेचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. ओके. पुन्हा राजश्री बघा, छत्रपती राजश्री शाहू महाराजा संदर्भात कोणते विधान बरोबर आहे? सतीचा व मोफत शिक्षणाचा कायदा केला. एकदम बरोबर आहे. विविध कला व कलाकारांना आश्रय दिला नाही. चुकीचा आहे, कारण मित्रांनो बघा त्याने विविध कला व कलाकारांना आश्रय दिला होता. पुन्हा विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला. हे देखील बरोबर आहे. व साताऱ्यात व्यापाऱ्यांसाठी शाहूपुरी या व्यापार पेठेची स्थापना केली. मित्रांनो बघा हे चुकीचं आहे. का? तर साताऱ्यामध्ये नसून मित्रांनो बघा त्याने जे की कोल्हापूर या मित्रांनो बघा जे की संस्थानामध्ये व्यापाऱ्यांसाठी शाहूपुरी या बघा जी की व्यापार पेठेची स्थापना केली होती. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा जी की कोणतं बरोबर आहे? तर जे की फक्त आणि काय सक्तीचा माफी असावी, सतीचा नाही बघा सक्तीचा असं आहे. तर सक्तीचा मोफत व शिक्षणाचा कायदा केला व विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला. म्हणजे फक्त आणि क बरोबर आहे. ओके. आता आणि क आपल्या या पर्यायामध्ये आहे का तपासून घेऊ आपण. बघा मित्रांनो, 1 फक्त आणि ब नाही, 2 फक्त आणि क म्हणजे मित्रांनो झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. लक्षात असू द्या. पुन्हा 41वा बघा, 1919ला अमृतसर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? मित्रांनो बघा 1919ला पार पडलेल्या अमृतसर येथे मित्रांनो बघा जे की या जे की अधिवेशनाचे मित्रांनो बघा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर मित्रांनो बघा जे की क्रमांक जे की मोतीलाल नेहरू. ओके. लक्षात असू द्या.
पुन्हा जोड्या जुळवा या प्रकारचा मित्रांनो प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता बघा जोड्यामध्ये बघा मोपल्याचे बंड केरळ या ठिकाणी झालं, एकदम बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो अचं एक कुठं आहे बघा, अचं एक हितं आणि हितं म्हणजे फक्त 2 किंवा 3 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर ठरू शकते. म्हणजे पुन्हा कोला चौटा मित्रांनो बघा बिहार बरोबर जोडी आहे मित्रांनो बघा, म्हणजे बचं 2. आता अचं 1 बचं 2 कुठं आहे बघा, अचं 1 बचं 2 हितं आणि बचं 3 हितं, म्हणजे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर, जे की मित्रांनो क्रमांक 2. ओके, लक्षात असू दे मित्रांनो. बघा संथाळांचा उठाव बंगाल बरोबर व भिलांचा उठाव, भिलांचा नाही माफी असावी, तर भिलांचा उठाव जे की खानदेश हे देखील बरोबर आहे मित्रांनो 4. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघा जे की क्रमांक 2. आता मित्रांनो बघा या प्रकारचं देखील तुम्हाला बघा जे की आयोग प्रश्न विचारू शकतो का, तर मित्रांनो बघा जे की तुम्हाला गोंधळवण्याचा प्रयत्न हे मित्रांनो बघा जे की आयोग नेहमी करत असते. आता बघा अचं 1 बचं 2 कचं 3 आणि डचं 4. बघा आता कोणत्याही विद्यार्थ्याला बघा हे मित्रांनो प्रश्नाचं उत्तर राहू शकते असं वाटत नाही, म्हणून या ठिकाणी तुम्ही चुकू शकता. म्हणून मित्रांनो बघा जे तुम्हाला या ठिकाणी चुकवण्याचा प्रयत्न बघा जे की आयोग करत असतं. ओके, पुढं खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. आता मित्रांनो बघा कोणते विधान चुकीचे आहेत एकदा बघून घ्या. आता बघा एक एक विधान वाचवतो. सतलज नदी राकस सरोवरात उगम पावते, एकदम बरोबर आहे. ओके, एकदम बरोबर आहे. याच्या बाद सिंधू नदीची उपनदी झेलम ही भारताच्या सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या सरोवरातून वाहते, एकदम बरोबर आहे किंवा प्रवास करते. रावी नदी भारत व पाकिस्तान सीमेवरून वाहते व तिचे वैदिक नाव ब्रह्मा आहे, हे चुकीचं आहे. ओके, व शेवटचं ड इंग्रजी भाषेत सिंधू नदीला इंडस असे नाव आहे. ओके, तर मित्रांनो बघा यापैकी जे की क्रमांकचं हे जे मित्रांनो बघा विधान आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे चुकीचं आहे. ओके, ब्रह्मा म्हणत नाहीत. ओके, पुन्हा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे या प्रकारचा मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा अंदमान समुद्र हा अंदमान निकोबारच्या आसपासच्या हिंदी महासागराचा भाग आहे, एकदम बरोबर आहे. अंदमान समुद्रात बॅरन बेट हा भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे, हे देखील बरोबर आहे. व ग्रेट निकोबार बेटावरील इंदिरा पॉईंट हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे, हे देखील बरोबर आहे. व लक्षद्वीप हे प्रबाळ बेट असून अंदमान व निकोबार हे बेट म्हणजे समुद्रातील पर्वताची शिखरे आहेत, तर हे देखील मित्रांनो बरोबर आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बघा जी की क्रमांक जे की 4 यापैकी सर्व मित्रांनो पर्याय उत्तर का जी की 4 यापैकी सर्व होणार आहे. आता पुन्हा जोड्या जुळवा. ॲल्युमिनियमचा मित्रांनो बघा जो साठा आहे मित्रांनो बघा जी की हा कोणत्या जी की जिल्ह्यामध्ये आढळतो, तर बघा जी की कोल्हापूर. म्हणजे अचं 2 कुठं आहे बघा, अचं 2 1 मध्ये आहे, 2 मध्ये नाही, 3 मध्ये नाही आणि 4 मध्ये आहे का बघा, 4 मध्ये पण नाही मित्रांनो, 1 मिनटं, 4 मध्ये पण नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हे मित्रांनो बघा जी की पर्याय उत्तर एकच झालेलं आहे. ओके, एवढ्यावरच मित्रांनो बघा तुम्ही प्रश्नाचे उत्तर काढून घ्या. पुन्हा पर्यावरणात कामगिरी निर्देशांक मित्रांनो बघा पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये 177 देशांपैकी भारताचा कितवा क्रमांक आहे, तर याचं उत्तर बघा की आपल्या मित्रांनो भारताचा क्रमांक 176वा क्रमांक आहे. ओके, पुन्हा नुकतेच भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आलेले दुसरे स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट व्हेसल INS निपुण कोणत्या कंपनीने बांधली आहे, तर मित्रांनो बघा की याचं बांधकाम किंवा कोण बांधलेलं आहे मित्रांनो, त्याचं उत्तर बघा जी की क्रमांक हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड मित्रांनो बघा की या कंपनीनं केलेलं आहे. पुन्हा अलीकडेच महाराष्ट्राचा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार 2026 कोणाला प्राप्त झाला किंवा कोणाला देण्यात आला, तर याचं उत्तर मित्रांनो बघा जी की क्रमांक ड जी की सलीम खान या ठिकाणी होणार आहे. पुन्हा आता हांग झोऊ मित्रांनो बघा हांग झोऊ चीन येथे झालेल्या ISSF रायफल पिस्तूल विश्वचषक 2026च्या पदक तालिकेतील भारताचा कितवा क्रमांकला होता, तर मित्रांनो बघा हांग झोऊ चीन येथे झालेला ISSF रायफल पिस्तूल विश्वचषक 2026च्या पदक तालिकेतील मित्रांनो बघा आपल्या भारताचा क्रमांक हा बघा जी की क्रमांक जी की 3रा होणार आहे. पुन्हा IPLच्या इतिहासात रुपये 30,000 कोटी ब्रँड मूल्य गाठणारी फ्रँचायझी कोणती ठरली, तर याचं उत्तर मित्रांनो बघा जी की क्रमांक RCB या ठिकाणी होणार आहे. पुन्हा अलीकडेच भारत सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कोणत्या मूल्याच्या प्लास्टिक नोटांच्या जे की फील्ड मित्रांनो ट्रायलला जे की मान्यता दिलेली आहे, तर याचं उत्तर हे मित्रांनो बघा जी की क्रमांक 10 रुपये आणि 20 रुपयाची नोटा. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 पुरुषांचा 100 मित्रांनो बघा जी की मीटर पॅरा T47 प्रकारात भारताच्या कोणत्या खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले, तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक दिलीप गावित होणार आहे. पुन्हा
नुकताच राज कपूर विशेष योगदान बघा नुकताच राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला? तर याचं उत्तर मित्रांनो बघा जी की क्रमांक राणी मुखर्जी यांना जाहीर झालेला आहे. प्लांट सेल बघा फर्मेंटेशन मित्रांनो बघा प्लांट सेल फर्मेंटेशन तंत्रज्ञानावरील भारतातील पहिल्या अत्याधुनिक प्लांट फॅक्टरीची स्थापना कोणत्या शहरात करण्यात आली? तर याचं उत्तर मित्रांनो बघा जी की घेऊ नाही मित्रांनो माफी असावी बघा घेऊ नाही. एक मिनटं लगेच सांगतो. तर घेऊ नसून मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा जी की चेन्नई आहे. ओके चेन्नई लक्षात असू द्या. पुन्हा 2000 बघा 55 प्रश्न काय म्हणतो 16व्या भारत व जपान वार्षिक शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर मित्रांनो 16व्या भारत व शिखर बघा जे की भारत आणि जपान मित्रांनो वार्षिक शिखर परिषदेचं आयोजन हे बघा जे की मित्रांनो कोणत्या शहरामध्ये करण्यात आले? त्याचं उत्तर जे की बघा क्रमांक नवी दिल्ली होणार आहे. ओके पुन्हा विक्रम साराभाई अंतराळ केंद्राच्या नव्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मित्रांनो बघा विक्रम साराभाई अंतराळ केंद्राच्या नव्या संचालकपदी हे डॉक्टर YP राजन यांची बघा जी की मित्रांनो नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके पुन्हा बघा 30 जून 2026 पासून भारताचे डॅश डॅश मित्रांनो बघा जी की डॅश डॅश लष्कर डॅश डॅश हे लष्कर प्रमुख म्हणून धीरज सेठ बघा मित्रांनो एक मिनिट डॅश डॅश वे असं आहे बघा मित्रांनो डॅश डॅश वे लष्कर प्रमुख म्हणून धीरज सेठ यांनी पदभार स्वीकारला. तर मित्रांनो 30 जून 2026 पासून भारताचे कितवे? तर बघा जे की मित्रांनो वेळ नाही माफी असावी थोडंसं चुकीनं पडलं तर हे मित्रांनो बघा जे की 31वे लष्कर प्रमुख म्हणून मित्रांनो बघा जे की धीरज सेठ यांनी बघा जे की पदभार स्वीकारलेला आहे. ओके पुन्हा महाराष्ट्र बघा मित्रांनो विधान परिषदेच्या उपसभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मित्रांनो बघा महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती मित्रांनो बघा जी की कोणाची जे की मित्रांनो उपसभापतीपदी या मित्रांनो बघा जी की नियुक्ती कोणाची करण्यात येते? त्याचं उत्तर बघा जी की सचिन अहिर. ओके सचिन अहिर लक्षात असू द्या. पुन्हा आयुष्यमान भारत दिवस बघा मित्रांनो आयुष्यमान भारत दिवस कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा आपल्या भारतामध्ये आयुष्यमान भारत दिवस हा बघा जे की क्रमांक जे की 30 एप्रिल दिवशी साजरा केला जातो. आणि शेवटचा प्रश्न बघा 2026चा मोहन मस्कर स्मृती पुरस्कार कोणाला देण्यात आला? मित्रांनो बघा 2026चा मोहन मस्कर स्मृती पुरस्कार कोणाला देण्यात आला किंवा कोणाला देण्यात येणार आहे? तर याचं उत्तर मित्रांनो बघा जे की क्रमांक ब बघा जे अभिजित करंडे या ठिकाणी होणार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर मित्रांनो ही होती आपली आजची बघा जी MPSCच्या मित्रांनो प्रिलिम्स या पेपरची मित्रांनो बघा जी की ॲनालिसिस करून मित्रांनो काढलेली 60 एकदम मित्रांनो IMP अशी प्रश्नसंच. ओके जर मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी आपला व्हिडिओ आवडला असेल या आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत आत्ताच्या आता आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ लेक्चर मित्रांनो असणार आहे आत्ताच्या आता शेअर करा. आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय रोज याच प्रकारचे बघा व्हिडिओ लेक्चर बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा आहे का नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी करा अभ्यास.